क्रॉस सबसिडायझेशन म्हणून दिल्या जातो. म्हणून आम्ही केलं होतं की या प्रश्नाची गंभीर दखल गव्हर्नमेंटने घ्यायला पाहिजे. आता सरकार सध्या IDBI बँकेचं प्रायव्हेटायझेशन करायची प्रक्रिया सरकारने पुढे नेली आणि त्याचं टेंडर फ्लोट केलं. ते दीपम म्हणून जी साईट आहे, वेबसाईट, डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेसची वेबसाईट आहे, त्याच्यावर ते टेंडर डॉक्युमेंट आहे. त्याला टेक्निकल बिड्स दिले. मग आता फायनान्शियल बिडिंगची प्रक्रिया पुढे चालू झाली. आता रिझर्व्ह बँकेकडून क्लिअरन्स घेतल्या जातं. ही जी बँक आहे, ही बँक ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची बँक IDBI ही पायाभूत उद्योगाला उभं करण्यासाठीची बँक होती. आणि तुम्ही बघाल भारतात जेवढे मोठे उद्योग आहेत त्यांनी पहिलं लोन IDBI कडून घेतले. आज ती IDBI तोट्यात गेली. का गेली याची आकडेवारी आणि याची जी पूर्ण हे आहे की कशामुळे गेली, तर थकीत कर्जामुळे गेली. ही थकीत कर्ज 100 कोटीच्या वरची किती आहेत, 1000 कोटीच्या वरची किती आहेत, 5000 कोटीच्या वरची किती आहेत, ती सगळी आकडेवारी तुम्हाला शेअर केली. कॉर्पोरेटनी कर्ज थकवली म्हणून बँक अडचणीत आली, म्हणून ती बँक प्रायव्हेटाईज सरकार करून पाहते. आता ही जर बँक सरकारने प्रायव्हेटाईज केली आणि उद्या येस बँकेसारखी या बँकेची परिस्थिती झाली, ते यांच्या डिपॉझिटरचं काय? येस बँक बुडत होती, तिला वाचवलं स्टेट बँक ऑफ इंडियाला. IL&FS नावाची एक मोठी इन्फ्रास्ट्रक्चर नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बुडत होती, तिला वाचवलं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि LIC. म्हणजे जेव्हा पब्लिक सेक्टर बुडतं, प्रायव्हेट सेक्टर बुडतं, तेव्हा त्याला वाचवतं पब्लिक सेक्टर. आणि ते जरा चांगल्या अवस्थेत आलं की त्याचं प्रायव्हेटायझेशन केलं जातं. हा त्याचा म्हणजे हे IDBIचे प्रायव्हेटायझेशन. बरं, दुसरीकडे जगभरामध्ये डेव्हलपमेंट बँका आहेत गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, पब्लिक सेक्टरमध्ये. भारताने हा प्रयोग केला त्याचं प्रायव्हेटायझेशन करायचा. नंतर त्यांना पश्चातबुद्धी झाली आणि मग त्यांनी पुन्हा एक वेगळी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक नावाची एक नवीन बँक काढली. आणि आता लोकसभेने कायदा मंजूर केला आणि त्या बँकेचं आता कामकाज गव्हर्नमेंट चालू करते. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट ही प्रायव्हेट सेक्टरच्या इन्व्हेस्टमेंट म्हणून होत नाही. हे पुन्हा काळाच्या कसोटीवर एकदा आमचं जे म्हणणं होतं ते खरं झालं. या IDBI बँक प्रायव्हेटायझेशनचा पण आम्ही विरोध करतोय. आणि आत्ता निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने आम्ही राजकीय पक्षांना भेटून त्यांना आमचं म्हणणं ते निवेदन देतोय आणि त्यांना असं सांगतोय की बँक खाजगीकरणाला विरोध केला पाहिजे. हेतुतः कर्ज बुडवणाऱ्या लोकांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे केले पाहिजे. त्यांना निवडणुकीला उभं राहण्यापासून बचाव केला पाहिजे. गेले 10 वर्ष झाले बँकांच्या बोर्डावर कायद्यात तरतूद असताना देखील डिपॉझिटर, ऍग्रिकल्चर, कोऑपरेशन, एम्प्लॉई यांचे रिप्रेझेंटेटिव्ह नेमलेले नाहीत. हे कायद्यात तरतूद आहे पण नेमलेले नाही. ते नेमले गेले पाहिजेत. आणि बँकांमध्ये जे सर्व्हिस चार्जेस मोठ्या प्रमाणावर लागलेले आहेत ते सर्व्हिस चार्जेस कमी केले पाहिजे. आत्ताचा अनुभव कसा आहे की बँकेत तुम्ही म्हणजे तुमच्याकडे ATM कार्ड आहे आणि 3 पेक्षा जास्त वेळा जर नॉन होम ATM मधून पैसे काढले तर तुम्हाला चार्जेस लागतात. तुम्ही लो डिनॉमिनेशन नोटा बँकेत भरल्या, समजा 5 लाख रुपये भरायचे आणि तुम्ही 100-100च्या नोटा आणून भरल्या, तर नोटांचा नंबर बघून तुमच्याकडून चार्जेस घेतले. तुम्ही जास्त वेळा ब्रँचमध्ये येऊन पेमेंट घेतलं तर तुम्हाला चार्जेस लागतात. तुम्हाला ATM दिलं तर अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज लावतात. तुम्हाला SMS येतो तर दर क्वार्टरला तुम्हाला 18 रुपये लागू करतात.